नमस्कार. आपण मागच्या मंगळवारीच विषय सुरू केलेला आहे. 108व्या श्लोकामध्ये तुटे वाद संवाद तो हितकारी. वादाचा संवाद व्हावा, वादविवाद घालू नये, सुखसंवाद करावा आणि नुसता सुखसंवाद नाही, तो कल्याणाकडे घेऊन जाणारा असावा. असा विषय आपण 108व्या श्लोकात सुरू केला मागच्या मंगळवारी आणि इथून पुढे आणखीन काही श्लोकांमध्ये या वादविवाद आणि संवादाचा विचार समर्थ करणार आहेत. तसं पाहायला गेलं तर अगदी योग्य वेळेलाच हे श्लोक आपल्याला अभ्यासाला पुढे आलेत. गेले 4-8 दिवस आपण सारखे जण वादात आहोत. नाही म्हटलं तरी आपल्याला आवडो न आवडो तरी देखील लोकशाही राष्ट्रात आपण राहतो. त्यामुळे हे जे काही चालू आहे भोवताली त्या वाद संवाद विवाद होऊ नये, त्याचा सुखसंवाद व्हावा, तो कल्याणाचा असावा, हा विचार समर्थ आपल्याला सगळ्यांना करायला सांगतात, अगदी राजकारणी लोकांना सुद्धा. त्या 3 श्लोकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. जनी वादविवाद सोडून द्यावा. बरं, सर्व लोकांसाठी ते सांगतायत असं नाही आहे की फक्त समोर बसलेली जी साधक मंडळी आहेत, म्हणजे त्यांच्या मठांमध्ये असलेली जी मुलं आहेत तेवढ्यांपुरतं नाही आहे, तर सगळ्याच लोकांना त्यांचं सांगणं आहे की वादविवाद सोडून द्यावा, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ज्यांनी सुखसंवाद सुखे करावा. आपल्या शंका जरूर एकमेकाला विचाराव्यात, पण तो सुखसंवाद आणि शंकांचं निरसन करावं. आणि मग तो काय होतं, वाद घातला की तो शोक संताप करणारा होतो, त्याच्यातून दुःख होतं, राग येतो. असा वाद घालू नये, सुसंवाद असावा. आपल्या शंका दूर कराव्यात, जरूर कराव्यात, पण आपल्या कल्याणाचा मार्ग पत्करावा. असा 109व्या श्लोकाचा आपण विचार करणार आहोत. काळ बदलला असला, म्हणजे 350 वर्षापूर्वी जरी समर्थ हे सांगत असले तरी मनुष्य स्वभावाने काही बदलला नाही, परिस्थितीनुरूप पुष्कळ बदलला. सगळे विज्ञानाने एवढे शोध लावले की आपलं जीवन सगळं वेगळं करून टाकलं. 350 वर्षापूर्वीचा माणूस आणि आत्ताच्या माणसाच्या दृश्य जगातल्या जीवनामध्ये पुष्कळ बदल झाले. पण स्वभाव ज्याला आपण म्हणतो, राग येणं, बरं वाटणं, आनंद वाटणं, मत्सर वाटणं, या सगळ्या गोष्टी तेव्हा होत्या आणि आत्ता पण आहेत. म्हणून आपल्याला या सगळ्याचा विचार समर्थ करतात, तो आजही उपयोगी पडणार आहे. वादविवाद सोडून द्यावा असं ते सांगतात. खरं तर असं असतं, वादविवाद म्हटला की आपलं म्हणणं कोणी मागं घ्यायलाच तयार होत नाही. तिथेच तर वाद शब्द येतो. मी म्हणतो तेच बरोबर आहे, माझं काहीतरी चुकलं आहे किंवा त्याचं काहीतरी आपण ऐकून घ्यावं, कोणी मागं हटायलाच तयार होत नाही. म्हणून समर्थ पहिल्याच याच्यासाठी वादविवाद असेल, आपण आपल्या बाजूला व्हावं, मौन घ्यावं. पुढे सांगणार आहेत समर्थ, बाजूला व्हावं म्हणजे काय हार नाही खायचे प्रत्येक ठिकाणी, पण अशा पद्धतीनं करावं की आपलं काय मत आहे ते बरोबर समोरच्याला कळेल. पण वादाने वाद वाढतो, आपला पण मुद्दा कळत नाही, आवाज वाढतो, शोकसंताप निर्माण होतो. म्हणून वाद घालू नये असं पहिलं सांगितलं. शंका निरसन होण्यासाठी सुखसंवाद जरूर करावा. सुखसंवादामध्ये ना मौनाला पण महत्त्व असतं. कोणी काही आपल्याला सांगताय, शांतपणे ऐकण्याचा आपण जर हिंमत दाखवली, थोडीशी चिकाटी दाखवली, तर त्या सुखसंवादामध्ये उत्साह वाढेल की कोण काय सांगत आहे ते ऐकण्याची तयारी होईल. नाहीतर क्षुल्लक गोष्टींसाठी वाद घातला जातो आणि त्याचा सगळ्यांना उगीच दोन्ही बाजूला त्रास होतो. तत्वबोध वादे वादे जायते तत्वबोधा, तो तत्वबोध तर दूरच राहिला. खरं तर ना, सुखसंवाद हा शब्दच किती गोड आहे ना. ज्याच्यातून सुख मिळतं, आनंद मिळतो, तत्वबोध होतो, काहीतरी शास्त्र कळतं, काहीतरी संतांची भूमिका कळते, काहीतरी त्या विषयावर चिंतन मनन करावंसं वाटतं, ज्याच्यावर छानपैकी चर्चा करावीशी वाटते, कोणीतरी जाणकार आपल्याला काहीतरी सांगतं. या सगळ्यांमध्ये आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतात, चुकीचे विचार बाजूला होतात. अगदी अर्जुनाने काही प्रश्न कमी का विचारले भगवंताला, पण भगवंतानी गीतेच्या माध्यमातून त्याच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं, तो सुसंवाद झाला. अगदी दासबोधामध्ये सुद्धा गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशुद्ध भक्तिमार्ग. भक्तिमार्गाच्या सहाय्याने शिष्यांचा आणि सद्गुरूंचा संवाद असाच दासबोधाचा विषय आणि तो सुखसंवाद झाला. त्यामुळे अशा सुखसंवादाने आपल्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन चांगलं छानपैकी दूर करता येऊ शकतं, असा खरा म्हणजे विचार. तर दोन्ही बाजू आपण पाहूया. वादविवाद सोडून द्यावा असं पण सांगितलं आहे
आणि सुसंवाद करावा असं पण सांगितलंय. आणि खरं तर म्हणजे अगदी तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये या 2-3 श्लोकांचा विचार शांतपणानं करून आपल्या आचरणात आणलं ना, तर खरंचच आपल्या लक्षात येईल की घरातल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा नाही जवळजवळ सगळ्याच गोष्टी अगदी सुरळीत चालतील. म्हणजे असं काही नाही आहे की पिढ्यांमधल्याच अंतरामुळे वादविवाद होतात. समान पिढ्यांमध्ये सुद्धा वाद होतातच. एखादी गोष्ट म्हणजे 2 विचाराचे किंवा 2 भिन्न आवडीची माणसं एकत्र असतात आणि त्या सगळ्यांमध्ये असे वाद असतातच. त्यामुळे हे श्लोक अभ्यास करताना आपल्याला आपलीच उदाहरणं आठवतात आणि समर्थ काय वादविवाद सोडून द्यावा आणि एकीकडे म्हणतात सुखसंवाद करावा. याचं कारण आहे की वितंड वाद टाळावा. तो वाद हसत-हसत होत असेल तर जरूर करावा. त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे त्याचा विचार करा. काही वेळा असं होतं की अनुभव नसतो, ज्ञान नसतं आणि तिथे उगाचच वाद घातला जातो आणि मग असा जो वाद घातला जातो ना त्याचा नीटपणानं काही निकाल लागतच नाही. म्हणून म्हणजे वादविवाद टाळावा असं त्यांनी सांगितलं. दुसरं असं की आपण आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतोय, त्यामुळे वादाचा विचार आल्यानंतर शास्त्रप्रामाण्य असा विषय येतो. शास्त्रप्रामाण्याचा अर्थ आपण असं धरूया की शास्त्रात काय सांगितलं आहे, धर्मग्रंथात काय सांगितलं आहे, ह्याच्याबरोबर आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, या पद्धतीने वागावं. तिथे का असंच कशाला, तसंच कशाला असं विचारू नये. खरं तर असं आहे वादामध्ये श्रुतिस्मृती पुराण ग्रंथांमधून काय सांगितलं आहे ते करावं. पण ते समजा आम्ही वाचलं आहे, न वाचलं आहे आपल्याला माहिती नाही. पण त्याच्याऐवजी आपल्या आधीच्या लोकांनी काय सांगितलं आहे तसं करावं. अशा केल्याने काय होईल, म्हणजे ते जे निकष आहेत आपले आधीच्या मंडळींनी आपल्यापर्यंत आणलेल्या गोष्टी आहेत ते निकष आहेत. त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर खरं खोटं पारखावं. छानपैकी चिंतन केलं, विचार केला तर त्याच्यातली सत्यता आपल्याला नक्कीच लक्षात येणार आहे. पण प्रत्येकजण आपलंच खरं असं मानायला लागला तर मग वाद होतो. त्यामुळे चिंतनाने, विचाराने, विवेकाने या सगळ्या गोष्टी शास्त्राला धरून आहे असा विचार करावा. आपण जर मुळावरच धर्मावरच श्रद्धा नाही किंवा सांगणारा जो कोणी आहे त्याच्यावरच आपल्याला श्रद्धा नाही, ते काय सांगतायत, त्यांना काय मोठं माहिती आहे, असंच जर बोलणार असो तर मग उगाचच त्या वादात वेळ जाईल. तर असं नाही, कोण सांगताय, काय सांगताय, त्याच्या मागे काय अर्थ असेल असा जरा विचार करावा. असं होईल की कोण सांगताय याला जर आपण महत्त्व दिलं आणि त्याच्याबद्दल जर आपल्या मनात श्रद्धा असेल तर ती श्रद्धा वाढीस लागेल आणि आपण ते स्वीकारू. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की वादविवाद टाळावा. बरं समजा अगदी करायचा झाला वाद तर ना आपल्या मनाशी करावा. थोडा अवघड आहे, पण आपणच आपल्याला विचारावं की मला असं का वाटतंय, ह्या सगळ्यांचं मत वेगळं आहे आणि माझंच मत असं आहे, तर असं का आहे, असं आपल्याच मनाशी जरा वाद घालावा. काय आपले जे काही चुकीच्या बरोबर गोष्टी काय असतील त्या शोधून काढाव्यात. कदाचित असं होईल की बाकीच्यांचं सगळंच जर चुकीचं असेल तर त्यांचंच त्यांना लक्षात येईल किंवा बाकीच्यांचं बरोबर असेल आणि आपलं काही विचार करण्यामध्ये चूक असेल तर शांतपणाने विचार केल्यावर किंवा आपल्या मनाशीच वाद घातल्यानंतर तेही आपल्याला समजून जाईल आणि मग खऱ्या अर्थाने संत काय म्हणतात, मोठी मंडळी काय म्हणतात, विचारी विवेकी मंडळी काय म्हणतात, अनुभवी मंडळी काय म्हणतात, भगवतवाणी काय आहे, याच्याशी सुसंगत असा आपला विचार आहे का, असं सगळं आपल्याला पडताळून पाहता येईल. पण आपल्या मनाशीच, आपल्या मनाचा विचार इतरांपेक्षा काहीतरी वेगळा आहे असं जर घडलं आणि वादाची परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या मनाशीच वाद घालावा. त्याच्यातून चांगलंच म्हणजे एक तर कल्याण होतं, आपलं तर नक्कीच कल्याण होतं, कारण आपल्याला काय बरोबर काय चूक कळतं आणि चूक असेल ते आपण बाजूला करतो आणि त्याबरोबर असणाऱ्या चांगल्या हितकारी विचारांशी आपलं जुळतं. असं आहे की माणसांचा विचार केला ना तर अनेक स्वभावाची माणसं भोवताली असतात. आपण ते सगळ्यांना समाधान करू शकू असं आपल्याला नाही करता येणार. जे काही आपल्याला बरोबर वाटतंय त्या मताशी सहमत असणाऱ्यांना आपण हे करून घेऊ. त्यांचं नाही म्हटलं तरी त्यांच्या मनासह करू शकू. पण प्रत्येक वेळेला सगळ्यांना खुश करणं काही आपल्याला शक्य होणार नाही. सगळ्यांना बरं वाटेल असं आपल्याला काही वागता येणार नाही. पण प्रयत्न असा करावा की सज्जनांचं बोलणं लक्षात घ्यावं, त्याप्रमाणे वागावं. बऱ्याचदा असं घडतं की सज्जन माणसं जे सांगतात ते दुर्जनाला पटत नाही. स्वाभाविकच आहे, ते म्हणूनच त्याला दुर्जन म्हटलेलं आहे. काही ना काहीतरी खुसपटं काढून तो वाद घालेलच, कारण त्याचं समाधानच असतं कुठल्याही गोष्टीबद्दल, म्हणून वाद घालतो.
मग समर्थ सांगतायत असं जेव्हा सिच्युएशन असते, कळतंय आपल्याला की हा मुद्दामच वाद घालताय, आपण तिथून बाजूला व्हावं, वाद टाळावा. काय असतं वादामध्ये, मनाची कवाडं जर एखाद्याने बंद करून घेतली असेल, मन काय सांगताय, सत्सविवेक बुद्धी काय सांगते हे जर लक्षातच घेतलं नसेल, तर मग अहंकार वाढीस लागतो. आणि मग अहंकारी माणूस काही केल्या त्याच्या याच्यातून बाहेर येत नाही. अहंकारी माणसाला वाद घालण्यातच आनंद मिळतो, करत तर काहीच नाही, कृतिशून्य. पण यावकरीन ढावकरीन असं बोलायचं असतं, समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी थोडासा आवाज चढवून बोलायचं असतं आणि त्याच्यातच धन्यता वाटते. आणि आपण समोरच्यानी मौन घेतलं असेल तर त्याला तर वाटतं वा आपण जिंकलोच. कारण बऱ्याचदा असं असतं की असा अहंकारी माणूस जे काही मत मांडतो ना, ते पूर्वग्रहांनी तयार झालेलं मत असतं. आणि त्यामुळे आता पूर्वग्रह दूषित असणं हा मुळी वादाचा पायाच आहे, की मुळातच आपल्याला चुकीची माहिती आहे आणि त्याच्यावर तो वाद घातलेला असतो. मग जेव्हा तो पूर्वग्रह बरोबर होईल त्यावेळेला तो वादाचा विषय संपेल. पण त्याच्यासाठी आपण आपल्या डोक्याला त्रास देऊ नये, आपला वेळ वाया घालवू नये. माणूस तो बदलणार नाही, अहंकारी माणूस बदलणार नाही, तो सुधारणार नाही. मग आपण काय करावं, मौन घ्यावं किंवा थोडं शांत राहावं, थोडं त्या वादातून बाजूला राहावं. कळेल काही थोडासा वेळमध्ये जाऊ दे, आपोआपच त्याला कळेल आणि त्या वादाचा हे सुखसंवादात होईल. कारण सुखसंवाद हिताचा कल्याणाचा असतो. तो माणसाला खरं तर अध्ययनशील बनवतो, विचार करायला प्रवृत्त करतो. जे की सुखसंवादातून विषय निघतो तो त्याच्या कल्याणाचा असतो आणि त्याच्यासाठी तो विचार करायला, अभ्यास करायला लागतो. प्रेमाचा असतो संवाद जो असतो ना, तो एकमेकांशी प्रेमाचा असतो. दोन मित्र बोलत असले, अगदी विरुद्ध मत असलं तरीसुद्धा तो प्रेमाने सांगत असेल तर तो जरा मित्र असल्यामुळे त्या नात्यामुळे तो त्याचं ऐकून घेतो. त्याचा काही अहंकार नसतो, त्यामुळे आपोआपच त्याचा शेवट समाधानात होऊ शकतो असं आपल्याला दिसतं. त्याच्यासाठी पण आपल्याला म्हणजे आपल्यासुद्धा सुखसंवादात बदल व्हायला हवा असेल तर काही गोष्टी जसं आत्ताच्या ह्याच्यात आपण पाहिलं की एक तर बाजूला व्हावं किंवा मौन घ्यावं. आणखीन काही गोष्टीसुद्धा आपल्याला समर्थ सुखसंवादासाठी करायला सांगतात. जसं म्हणतो ना आपण बोलावल्याशिवाय जाऊ नये, की आपल्याला विचारलं आहे का कोणी, विचारलं तरच आपण आपलं मत द्यावं, नाही तर उगाचच आपण आपलं मत द्यायला जाऊ नये. कोणी विचारल्याशिवाय आपला सल्ला देणं काही गरजेचं नसतं. गरज असेल म्हणजे कळत असेल आपल्याला की त्याला गरज आहे तर तहान लागू दे, बघूया, तहान लागली की मागेल पाणी, गैर होणार नाही ह्याची दखल घ्यायची, परंतु विचारल्याशिवाय काही सांगायला जायचं नाही. हे तर आपल्याला हल्ली पुढल्या पिढीशी वागताना लक्षात ठेवावंच लागतं की त्यांचं त्याला कळू दे, त्यांचे त्यांना निर्णय घेऊ दे. हां, लागलं तर आपण आहोतच, पण आपण आधीच त्यांना निर्णय द्यायला जायचं नाही. दुसरं असं की आपला शब्द जिथे मानला जाईल याची आपल्याला खात्री असेल ना, तिथेच शब्द टाकावा. इथे बोलून काही उपयोग नाही असं जर आपल्याला अनुभवाने माहिती असेल तर बोलायला जाऊ नये. आपल्यावर विश्वास असेल, आपलं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी असेल तरच बोलावं, नाही तर बोलू नये. त्याचा उपयोग होणार नाही आणि त्याचा त्रास आपल्याला होईल. म्हणून समर्थ सांगतात एक तर विचारल्यावर सांगू नये. आपलं जर का त्या ठिकाणी त्या शब्दाला काही वजन असेल तरच बोलावं. पुन्हा असं की बोलणं मोजकं असावं, अचूक असावं, प्रेमाने सांगावं. मी आपली सांगते, घ्यायचं तर घे असं नाही, प्रेमाने सांगावं. आपल्या अनुभवाचं असतं, मला असं वाटतंय असं करून बघ, नाहीतर मग बघूया काय करायचं, असं जरा प्रेमाने सांगावं. मोजकं बोलावं, परिणामांचा विचार सांगून बोलावं. उपरोधाने बोलू नये किंवा घडून गेल्यानंतर मी सांगतच होते, ऐकताय कोण आमचं, असं पण बोलू नये. समर्थ सांगतायत दुसऱ्याला लागेल असं, टोकेल असं बोलू नये. दुसऱ्याची निंदा होऊ नये, त्याची क्षमताच नाही आहे असं पुन्हा पुन्हा सांगण्याचं करू नये. काय होतं मग असं जर टोचलं ना तर मग समोरच्याला राग येणं, चीड येणं स्वाभाविकच आहे. मग काही ते सुखसंवादामुळे त्याचा बदल होणार नाही. आपल्याला सुखसंवादात बदल करायचा आहे, मनाची कवाडं खुली करायची आहेत आणि त्यामुळे गोडीनं, प्रेमानं आपण बोलण्याचा प्रयास करावा. दोन्हीकडून शांती, सुख, समाधान, आनंद मिळेल असा प्रयत्न करावा. संस्कृत ब्रेक आहे, याचको याचकम दृष्ट्वा शानवत गुरगुरायते. श्वानवत म्हणजे कुत्र्यासारखं. थोडं हल्ली काय झालं आहे की एकमेकांवर मुली गुरगुरायचंच. आत्ता गेले 4 दिवस बघतोय सगळे पक्ष
खरं तर राष्ट्राचं भलं करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, पण तरी देखील एकमेकांवरती तुटून पडतात. एके ठिकाणी आले की झगडाच. खरं तर विचारामध्ये भिन्नता असणं ठीक आहे. तो जो विचारातला भेद आहे त्याच्यासाठी द्वेष निर्माण झाला असेल, पण तुम्ही जर राष्ट्र या एका विषयावर एकत्रित आलेला आहात, त्याबद्दल तरी तुमचं एकमत असायला काय हरकत आहे. मग श्वानवत गुरगुरायचं कशाला? परंतु तिथे स्वार्थच असतो. तिथे काही राष्ट्र वगैरे अशी काही कल्पना असते. देशापेक्षा पक्षाभिमान महत्त्वाचा असतो, स्वार्थ महत्त्वाचा असतो आणि म्हणून तिथे सुसंवाद नाही. तिथे झगडा, तिथे वाद, उणी-दुणी काढणं, दुसऱ्याला खाली खेचणं, द्वेषाने, अहंकाराने बोलणं, काही प्रेम वगैरे, काही राष्ट्राची तळमळ वगैरे काही नाही. मग तर हितकारी सुसंवाद कसा होणार? तुम्ही राष्ट्र म्हणून एकत्र आला असाल. आपल्या काय म्हणतात तसं जनतेने आता दाखवून दिलेलं आहे. खरोखरच एकजूट काय असते त्याचा आपण छान आत्ता अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आत्ताच्या सगळ्या वादविवादाचा सुखसंवाद होणार आहे आणि योग्य व्यक्तीला स्वतःहून बहाल केलं जाणारे मुख्यमंत्रीपद अगदी खात्रीने होईल आणि खरोखरच आपण ज्या श्लोकांचा अभ्यास करतोय त्याचा अनुभव आपल्याला येईल की सुखसंवादात एखाद्या प्रश्नाच्या सगळ्या विविध बाजू विचारात घेतल्या जातात ना, आणि त्यामुळे त्या सगळ्या बाजू जर विचारात घेतल्या आणि प्रगतीचा विचार केला तर योग्य काय अयोग्य काय कळणारी मंडळी योग्य तो निर्णय घेतील. बुद्धी आहे, विचार आहे, विवेक आहे, सांगोपांग असा विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, अशी मंडळी आपलं मत अगदी व्यवस्थित बनवतात आणि हेच खरं योग आहे. हा जो आहे तो सुसंवाद आहे, हितकारी आहे, कल्याण करणार आहे, वाद टाळणार आहे. पण जेव्हा आपलं मत आपण दुसऱ्यावर लादतो, मी म्हणतो असंच झालं पाहिजे, जराही बदलायला तयार होत नाही, तेव्हा मात्र प्रगती खुंटते. तसं असतं ना की विज्ञानामध्ये एखादा शोध लागला की मग जुना कालबाह्य ठरतो. बरोबर आहे, कारण नवीन जी गोष्ट येते ती आणखीन सोयीची, आणखीन सुखाची असते आणि त्यामुळे आधीचं जे असतं ते बाजूला जातं. तसं आहे की आपलं जर आधीचं मत चुकीचं असेल आणि मग कोणीतरी आपल्याला हे नाही हे असं पाहिजे असं बरोबर दिलं तर आपण इतकं लवचिक असायला पाहिजे की आपण हे नाही असं करूया, म्हणजे मग तो सुखसंवाद होतो. असं स्वतःच्या मताशी धरून बसलं तर सुखसंवाद होणार नाही, म्हणून लवचिक असायला पाहिजे. मगाशी म्हटलं तसं मनाची कवाडं आपली खुली असली पाहिजेत, नाहीतर असं ताठरपणाने धरून बसलो आपण तर मग वाद वाढतो. सुखसंवाद हवा आहे तर आपल्याला हे सगळं करायला पाहिजे. आणि पुढल्या ह्याच्यात सांगितलं सगळे शोकसंताप वाढवणार आहे. शोकसंताप जर आपल्याला नको असेल, छान अगदी सुखसंवाद हवा असेल तर तो गोड गोड संवाद हा आपला हेकेखोरपणा सोडून दिला तरच मिळेल. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरु रामकृष्ण परमहंसांबरोबर दीर्घकाळ विविध विषयांवर वाद घातला. पण जसा जसा त्यांना सत्याचा प्रत्यय यायला लागला, सद्गुरूंच्या सहवासात त्यांचं मत काय आहे जाणून घ्यायचा त्यांनी प्रयत्न करायला लागला, तेव्हा मग त्यांची अशी आग्रही भूमिका कमी झाली. आपला जो आग्रह होता त्यांचा, नाही मी मूर्तीपूजा मान्यच नाही आहे, पण रामकृष्णाच्या पद्धतीनं त्याला सांगत होते, हळूहळू त्यांची आग्रही भूमिका कमी झाली. त्यांच्याशी संवाद व्हायला लागला, सुखसंवाद व्हायला लागला आणि मग मूर्तीपूजेबद्दलची जी स्वामींची मतं होती, जो विश्वासच नव्हता मूर्तीपूजेवर, तो विश्वास त्यांचा बसायला लागला. सर्वत्र परमात्मा आहे, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे हे त्याला मान्यच नव्हतं, पण रामकृष्णांच्या सहवासात राहिले आणि मग त्यांनी हा जो अनुभव घेतला आणि त्यांनी आपलं मत बदललं. असं सुसंवादातून बदल झाला पाहिजे आणि हे बदल होतात असा हा 108व्या श्लोकामध्ये समर्थाने विचार सांगितला. पुढल्या 109मध्ये साधारणपणानं विषय हाच चालू ठेवला आहे की तुटे वाद संवाद त्याते म्हणावे. आता म्हटलं की वाद संपला आणि छानपैकी कल्याणाचं झालं तर तो संवाद झाला. विवेके अहंभाव याते जिणावे. जिणावे म्हणजे जिंकावे. ह्यातून काय करा, विवेकाने अहंकाराला जिंकावं. अहंता गुणे वाद नाना विकारी. केवळ अहंकारामुळे वाद होतात. सगळे नाना विकार जे निर्माण होतात ते एखाद्या अहंकारामुळे. मी म्हणतो तेच ते काढावं, तुटे वाद, तो वाद तोडून टाकावा आणि त्याचा सुसंवाद करावा की जो कल्याणकारी असतो. असा 109व्या श्लोकामध्ये विचार करायचा आहे. अहंकार जिंकायला सांगतात.
आता मनाची कवाडं बाजूला केलेली आहेत आणि हितकारी असणारा सुसंवाद कसा करावा ते आपल्याला सांगितलं आहे. वाद कसा चुकीचा असतो, अहितकारी असतो ते सांगितलं आहे. आता मात्र तो वाद होण्यासाठी जे महत्त्वाचं कारण आहे अहंकार, तो अहंकार आपल्याला बाजूला करायला सांगितलेला आहे, जिंकायला सांगितलं आहे. आणि तो अहंकार जिंकला तर वादाचा संवाद होईल, वाद मिटून जाईल, चांगला निर्णय लागेल, सत्य जो आहे तोच निर्णय लागेल. म्हणजे समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपलं मत पटेल, असं सगळं होईल. हे सगळं खरं असं आहे की आचरणात आणण्यासाठी जी गोष्ट असेल ना, म्हणजे वागण्याचा जो प्रयत्न करायला हवा ना, त्याच्यासाठी हे बरोबर आहे की नुसतं बोलून नाही, तर ते प्रत्यक्ष तसं आचरण केलं जायचं, म्हणजे मग तो संवाद होतो. नाही तर बोलतील पुष्कळ, पण प्रत्यक्ष कृतीने असं कसं चालेल? त्या अहंकार जिंकायचा असेल ना, तर आपल्याला कृतीत, आपल्या वागणुकीत बदल व्हायला पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की तो अहंकारी माणूस जो असतो ना, तो आपलं मत बदलत नाही. इतका अहंकार असतो की त्याला वाटतच नाही की आपलं काही चुकीचं आहे. आणि म्हणून ते समर्थ सांगतात ते बरोबर आहे की सुखसंवादामध्ये अडथळा जो आहे तो अहंकाराचा अडथळा आहे. वाद होणं, न पटणं दुसऱ्याचं, दोन कारणं असतात. एक अहंकार असतं आणि थोडं अज्ञान हे पण एक कारण असतं. कळतच नसेल तर वाद होत राहतो. पण अज्ञानापेक्षा अहंकार हे आणखीन कारण आहे. दोन्ही कारणं दिसतात, पण अज्ञान एक वेळ परवडलं की ज्याला कळतच नाही आहे त्याला समजून सांगितलं तर कळेल तरी. अहंकारी माणसाला किती जरी सांगितलं तरी त्याला पटतच नाही. अज्ञाना काय, समजा एखाद्याची खरंच समजूत कमी असेल किंवा बौद्धिक पात्रता कमी असेल किंवा त्याचा जो अनुभव कमी असेल, तर मग त्याला हे सगळं जर समजुतीने सांगितलं, अनुभवाने त्याला कळलं की तो आपलं मत बदलेल, नाही अशातला भाग नाही. त्यामुळे अज्ञानी माणूस एक वेळ आपण असं म्हणू की अभ्यासाने, विचार करून, चांगल्या माणसांच्या सहवासात राहून हळूहळू तो आपल्या विचारामध्ये बदल करेल आणि वाद टाळून सुसंवाद होईल. पण अहंकारी माणसाला मात्र काय होतं, तो असं ताडकनच बोलतो. म्हणजे आपलं जे काही मत आहे, मला काही पटत नाही असं सांगून मोकळा होतो. तुमचं काय चाललं आहे, मला काही मान्य नाही. अरे मला पटत नाही, पण पटत का नाही याची तो काही कारणं देत नाही, याची तो काही दुसऱ्याला पटवून देईल असं सांगू शकत नाही. आता अज्ञानी माणसाजवळ ते कदाचित सामर्थ्य नसतं, म्हणून अज्ञानी माणूस असं आपलं अज्ञान दूर होण्यासाठी तो वाद संपवण्याचा प्रयत्न करतो. पण विद्वानांच्या बाबतीत असं होत नाही. विद्वानी माणसं आपल्या अहंकाराशी अशी पक्की, दृढ, घट्ट बांधलेली असतात की त्यांचा तो अहंकार आणखीनच उग्र होतो की मी म्हणतोय तेच, मला कळतंय आणि तुला काही कळत नाही आहे, असा तो आपला अहंकार सांगतो. म्हणजे गेल्या 10,000 वर्षात माझ्यासारखं माझ्यापेक्षा वेगळं कोणी मत दिलंच नाही. आता असं जर कोणी म्हणालं तर काय करणार? त्यामुळे अशा वेळेला समर्थ सांगतात की सुसंवाद होईल असा प्रयत्न करावा, वाद घालू नये. उर्मटपणाने माझंच बरोबर आहे असं म्हणणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये तो अहंकार संपणार नाही याचा विचार करा. अशा प्रकारच्या अहंकारामुळे वादाचं रूपांतर भांडणातच होतं. त्याचा काहीच असा माणूस आपला मुद्दा सोडतच नाही. माझंच काय ते बरोबर आहे असं सारखं त्याला वाटतं आणि मग आपला मुद्दा बरोबर आहे आणि तो सिद्ध करण्यासाठी तो काही खोटी फसवी उदाहरणं पण देतो. अशी सुद्धा, म्हणजे आता हे राजकारणातच चालू आहे त्यामुळे आपल्याला लगेचच मुद्दा पटेल की असं आपला मुद्दा पटवून देण्यासाठी कधीतरी पूर्वी बोललेलं वक्तव्य पुन्हा 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 सगळ्या चॅनलवर दाखवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची आणि वाद वाढवायचे. अशा प्रकारचं गेले 4 दिवस आपण पाहतोच आहोत. पण बोलणारा जो तिथे बसलेला आहे तो स्वतःला विद्वान समजतो, भविष्यत समजतो, मी म्हणतो तेच बरोबर वाटतं, त्याचं वक्तृत्व प्रभावी वाटतं, अशी काही त्याची छाप पडते, श्रोते पण अगदी भारावून जातात. पण त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे आता शहाण्या श्रोत्यांना बरोबर कळतं आणि मग त्या अशा बोलण्याकडे श्रोते काही लक्षात येत नाहीत. आत्ता आपण पाहिलं केवढ्या केवढ्या सभा झाल्या, केवढ्या केवढ्या सभा झाल्या, शून्य. याचा अर्थ काय? तुमच्या सभा मोठ्या झाल्या म्हणजे तुमची मतं मान्य झाली असं नाही काही. असो, मुद्दा काय तर हा आपलंच बरोबर आहे असा जो काही प्रचार विचार असतो तो तेवढ्यापुरता लोकांना कदाचित असं वाटत असेल दिसायला, परंतु तसं होत नाही.
साधकाने तर हा विचार जरूर करावा, काय योग्य काय योग्य, अज्ञानात राहू नये, समजून घ्यावं, अतिशय जागरूक राहावं आणि आपल्या कल्याणाचं काय आहे, आपल्या हिताचं काय आहे त्याप्रमाणे सुसंवाद करावा. समोरच्या बोलणाऱ्या माणसाचं नेमकं काय आहे ते ओळखावं आणि त्याप्रमाणे वागावं. काही वेळा असं होतं की परस्परांमधलं जे काही वाद असेल, म्हणजे पूर्वी होऊन गेलेला वाद असेल, तो जर डोकावला तर मात्र त्याचा वितंडवादच होतो. म्हणजे यापूर्वी पण असंच घडलं आहे, ते ऐकणारच नाही असं जर असेल तर मग तो म्हणजे अहंकार, मग त्या अहंकारातून आणखीन त्याची चुरस, मग त्याच्यातून द्वेष, मत्सर हे वाढत, विकार म्हटलाय ना समर्थाने, त्याच्यातून ते वाढतच जातं, विकार उत्पन्न होतात. म्हणजे सहज साधा एखादा मुद्दा असेल तर त्याचा पूर्वीचा जर विषय वेगळा असेल आणि कधीतरी पूर्वी जर विवाद झालेला असेल तर दुसरा माणूस ऐकूनच घेत नाही आणि शेवटी त्याचं रूपांतर कलहातच होतं. दासबोधामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला समर्थांनी हेच अशी उदाहरणं दिलीत. नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा नारद अगदी अहंकाराचाच विचार, ते म्हणतात अभिमान धरवणी दर्पोक्ती. अहंकारी माणूस असतो ना तो दर्पानी बोलतो, कलिता न सहाय कोणाप्रती, कोणाचा हे करत नाही, तो दर्पानी गर्वानीच बोलतो. सहज उक्तीवरून उक्ती वाढता वाढे कलह. अगदी सहज चाललेलं बोलणं असतं पण त्याच्यातून कलहच वाढतो, कारण अहंकार, कारण दर्पानी गर्वानी बोलणं, मीच काय तो शहाणा ताठ्याने बोलणं. आणि त्यामुळे नारद म्हणतात भक्ती मार्गामध्ये हे चालत नाही, कलह वाढतो ह्याच्यातून. म्हणून मग काय करावं, हा अहंकार विवेके जिंकावा. शांतपणानं चिंतनाने विवेकाने आता म्हणणं सोपं आहे, विवेकाने आपला अहंकार जिंकावा हे म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष फार कठीण आहे. अगदी घरापासून समाजापर्यंत सगळीकडे आपल्याला अनुभव येतो. त्यासाठी काय करावं, सगळ्याला आपल्याला विचाराने विवेकाने उत्तर शोधायचं आहे. हे सगळं ठीक आहे, वाद करू नये, सुसंवाद असावा, तसं घडत नाही आहे, मग काय करावं. रेमेडी पण सांगितले, उपाय पण सांगितले. काय करावं, सत्संग करावा, ईश्वराची कृपा पाहिजे, मनाच्या श्लोकांचा अभ्यास करावा, रोज मनाचे श्लोक वाचावेत. रोज 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 वाचलं की तो हितकारी कल्याणकारी जो संवाद आहे तोच होईल. ईश्वरी कृपेसाठी जे काही आपल्याला वैराग्य लागेल, ज्ञान लागेल, भक्तिमार्ग लागेल, भजन लागेल, संत साहित्य लागेल, असं सगळं आपोआप आपल्या अंतःकरणात भगवत भाव निर्माण होईल. आणि एकदा का हा भगवत भाव निर्माण झाला की सगळीकडे प्रेमाचा सुकाळ होईल. मग काही वाद होणार नाही, जो काही होईल तो संवादच होईल. प्रेमा जिथे प्रेम असतं तिथे वाद नसतो. भगवत प्रेमाने जर सगळीकडे भारवलं तर मग वितंडवाद वगैरे काही होण्याचा प्रश्नच नाही आहे, सुसंवादच होईल. म्हणजे मग ती अहंकाराची जागा जी आहे ती प्रेमाने व्यापली जाईल. मी 2 महत्त्वाची उदाहरणं याच्यासाठी देणार आहे. अत्यंत भक्तिमार्गी असणारे रामकृष्ण परमहंस मगाशी आपण पाहिलं, तर बंगालला एक केशवचंद्र विद्यासागर म्हणून अतिशय विद्वान पंडित होते, विद्वान होते. आणि एक दिवस ते रामकृष्ण परमहंसांकडे आले. आता आपण नेहमीच पाहतो विवेकानंदांच्या बाबतीत पण आपण हेच पाहिलं की विवेकानंद उच्च विद्याविभूषण आणि रामकृष्ण परमहंस चार्यता सुद्धा शिकलेले नाहीत, म्हणजे पागल पुजारीच, भक्तिमार्गीच. तर अशा ह्या रामकृष्णांकडे वाद घालायला हे केशवचंद्र विद्यासागर आले. आणि लोक पण असे असतात, 2 विद्वान ग्रस्तांमध्ये काही चर्चा चालली की ऐकणारे पुष्कळ असतात. आणि हा आता वाद छान रंगणार. वादसुद्धा काय तर हे भक्तिमार्गी आणि केशवचंद्र विद्यासागर नश्वरवादी, आणि त्यामुळे स्वाभाविकच वाद चांगलाच रंगणार अशी खात्री असल्यामुळे लोक पण खूप आलेले होते. केशवचंद्र विद्यासागराने ईश्वराचं अस्तित्व नाकारलं आणि इतकं मुद्देसूद आपला पूर्वपक्ष मांडला, इतका मुद्देसूद मांडला, लोक अवाक झाले. ऐकायला इतके बसलेले विद्वान लोक रामकृष्णांच्या समोर जेव्हा त्यांनी म्हटलं की ईश्वर नाहीच, ईश्वराचं अस्तित्वच नाही, असं जेव्हा केशवचंद्र विद्यासागराने विषय मांडला आणि अतिशय तो तर्क सुसंगत, तिथे काही चुकीचं आहे असं म्हणायला जागाच नाही, असे त्यांचे मुद्दे होते. सगळे ऐकून सगळी मंडळी अगदी भारावून गेली आणि सगळ्यांना असं वाटलं की खरं आहे, ईश्वराचं अस्तित्व नाहीच, जे काही आहे ते सगळं आपलंच आहे.
आणि सगळ्यांना हे तर्क बिनतोड वाटले. आता रामकृष्णांची पाळी, की रामकृष्ण सांगणार की यांचे यांचे मुद्दे खोडणार, की ईश्वराचं अस्तित्वच नाही आणि ईश्वराचं अस्तित्व कसं आहे हे सांगणार, आणि नक्कीच रामकृष्णांची आता फजिती होणार. रामकृष्ण यांचे मुद्दे खोडू शकणारच नाही अशी खात्रीच होती सगळ्यांना. आणि मग इतकी खात्री असल्यावर केशवचंद्र आपले मुद्दे, आपलं बोलणं झाल्यावर खाली बसले आणि रामकृष्ण त्यांनी सांगितलं की आता आपण माझे मुद्दे खोडून आपला ईश्वर आहेच असं जे मत आहे ते सिद्ध करा. स्वस्थ बसलेल्या रामकृष्णाने अत्यंत अत्यंत प्रेमाने, प्रेमपूर्ण दृष्टीनं केशवचंद्र विद्यासागरांकडे पाहिलं आणि उभे राहिले आणि केशवचंद्राला त्यांनी साक्षात दंडवत घातलं, साष्टांग दंडवत घातलं. आणि केशवचंद्र म्हणाले, अहो हे काय करताय तुम्ही, मला का नमस्कार करताय, तुम्ही माझे मुद्दे खोडा, तुमचा तर्क सांगा, ईश्वर आहे असं तुम्ही माझे मुद्दे खोडून तुमचे मुद्दे मला मांडवा. रामकृष्ण म्हणाले, ते महत्त्वाचं आहे. नमस्कार केला केशवचंद्राला आणि रामकृष्ण म्हणाले, या जगात ईश्वर नाही याविषयी इतका चांगला वाद फक्त ईश्वरच करू शकतो, त्याच्याशिवाय जगात हे कोणालाच शक्य होणार नाही आणि माझा ईश्वराशी कोणताच वाद नाही, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करताय. आणि खरोखरच हे जे काही उत्तर रामकृष्णांनी दिलं ते पाहता केशवचंद्र विद्यासागरांच्या मनामध्ये एकदम बदल झाला. आणि ईश्वर म्हणजे नेमकं काय, हा हिताकडे, कल्याणाकडे नेणारा सुसंवाद झाला, वाद नाही झाला. आणखीन एक उदाहरण देते. सदाशिव शास्त्री येवलेकर समर्थांच्या चरित्रामध्ये यांचा उल्लेख आपण कदाचित वाचला असेल. यांना पण ना वादाची फार खूप घुमी होती. काशीचे पंडित होते, म्हणजे महाराष्ट्रातले, परंतु काशीला जाऊन त्यांनी अभ्यास केलेला होता, खूप विद्वानांशी, खूप पंडितांशी वाद घातलेला होता आणि त्या वादामध्ये त्यांना हरवायचं आणि त्यांचे विजयपत्र घ्यायचे की तुम्ही जिंकलात वादामध्ये, आणि ती विजयपत्र गोळा करायची हाच त्या सदाशिवरावांचा छंद होता. गावोगाव जायचं आणि विद्वान कोण आहेत त्यांना शोधून काढायचं आणि त्यांच्याशी वाद घालायचा आणि त्यांच्याकडून विजयपत्र घ्यायचं. जेव्हा ते पैठणला आले तेव्हा पैठणच्या सगळ्या विद्वानांना कळलं होतं की असे असे सदाशिव शास्त्री, त्यांचा शिष्य समुदाय पण बराच होता. आणखीन पण बऱ्याच गोष्टी त्यांनी, आपण किती मोठे आहोत आणि वादामध्ये आपल्याला कोणी हरवूच शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं सगळं बाह्य गोष्टी होत्याच त्याच्यात, की आता शिरायची आपल्याला आवश्यकता नाही. तर पैठणच्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही चाफळला जा आणि आमच्या सगळ्यांमध्ये जे महत्त्वाचे समर्थ रामदास स्वामी आहेत ना त्यांच्याशी वाद घाला, त्यांनी तुम्हाला विजयपत्र दिलं ना तर आमच्या कोणाचे विजयपत्र घ्यायची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून मग सदाशिव शास्त्री येवलेकर समर्थांना भेटायला आले. समर्थांना त्यांनी सगळं सांगितलं की असं असं आहे तर मला विजयपत्र द्यायचं आहे. समर्थांनी वाद तर घातला नाही, विद्वानाशी वाद, आता असं हितकारी असेल तर वाद घालावा, त्यामुळे समर्थांचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे समर्थ वागले. जे कल्याणाचं नाही आहे, वादाने वाद वाढणार आहे, त्रासच होणार आहे, तेव्हा वाद घालायचं नाही म्हणून समर्थांनी वाद नाही घातला, पण विजयपत्रसुद्धा देऊन त्यांचा अहंकार पण नाही वाढू दिला. काय केलं समर्थांनी, समर्थांच्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं आपलं अशा पद्धतीच्या ज्या सिद्धी आहेत त्याचा उपयोग करायला पाहिजे असं समर्थांच्या लक्षात आलं. आणि फार म्हणजे आता हा सगळा प्रसंग आपल्याला प्रत्यक्ष समर्थांचं चरित्र ज्यांनी लिहिलेलं आहे, समर्थांच्या याच्यामध्ये असणाऱ्या त्यांनी म्हणजे सदाशिव शास्त्री येवलेकरांचा हा जो विषय आहे तो, ते नंतर समर्थ शिष्य वासुदेव गोसावी झाले, म्हणजे कण्हेरीचे मठपती झाले. आणि गिरीधर स्वामी जे आहेत त्यांनी समर्थ प्रताप नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्या समर्थ प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये हा सगळा पुराव्यानिशी भाग लिहिलेला आहे. काय केलं समर्थांनी, तर समर्थांनी त्यांचं सगळं एका चाफळला एका दगडावर बसले होते, भोवताली सगळं हे आहे, मठ आहे, मठातली काही मंडळी बसलेली आहेत, त्यांचे शिष्य समुदाय, समर्थांचा शिष्य समुदाय बसला आहे. या सदाशिव शास्त्रींबद्दल सगळ्यांना कल्पना आहे आणि वादामध्ये आता समर्थ काय सांगतील, पण समर्थांनी वाद न करता जवळूनच एक मोळी विक्या चालला होता, ह्याच्या डोक्यावर मोळी होते आणि तो चालला होता. त्या मोळी घेऊन जाणाऱ्याला समर्थांनी थांबवलं. अचानकच
म्हणजे खरं तर समोरासमोर दोघं बसले, सदाशिव शास्त्री वादाच्या तयारीने आलेले आहेत आणि यांनी अचानकच काय केलं, तिथून जंगलातून जाणाऱ्या त्या लाकडं घेऊन जाणाऱ्या मोळी विक्याला थांबवला आणि नाव काय तुझं म्हणाले, तर म्हणाले मशा महार. काय करतोस, मोळी विकतो म्हणाला. गावात जातो वस्तीमध्ये आणि मोळी विकतो दररोज आणि त्याच्यावर माझी गुजराण चालते. समर्थांच्या हातामध्ये कुबडी होती. समर्थाने कुबडीने एक रेष काढली आणि त्या मशा महारला म्हटलं की या रेषेच्या आत ये, रेष ओलांडून आत ये. त्यामुळे मशा महार ती रेष ओलांडून जरा पुढे आला आणि अचानकपणानं त्या मशा महाराचं थोडं रंगरूप बदलायला लागलं. सगळी उपस्थित असणारी मंडळी बघत होती. मोळी खाली ठेवली मशा महाराने आणि कुबडीनी रेष काढली होती, ती रेष ओलांडून मशा महार आत आला आणि अचानक त्याच्यामध्ये जो काही बदल झाला. समर्थाने त्याला विचारलं तुझं नाव काय, म्हाळसा शेठ म्हणाला. मी म्हणाला लाकडाचा व्यापारी आहे. सगळे अवाक झाले. पुन्हा समर्थाने कुबडीनी त्याच्या पुढे एक रेष काढली, या रेषेच्या आत ये म्हणाले. तो रेषा ओलांडून आत आला. पुन्हा त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांनी पाहिला. आता तुझं नाव काय आहे, तेव्हा तो म्हणाला म्हाळसाजी जाधव आणि मी शहाजी राजांचा सरदार आहे, कराडची सगळी जहागीरदारी माझी आहे. पुन्हा कुबडीनी समर्थाने एक रेषा काढली, त्याला आत बोलावलं आणि आता तर असं झालं एकदमच त्याचं रूप पालटलं. इतकं रूप पालटलं एकदम दैदिप्यमान कांती, कानात बिगबाळी आली, गळ्यात जानवं आलं. म्हणजे म्हाळसाकांत शास्त्री देशपांडे पैठणचा दशकृती ब्राह्मण मी आहे असा त्यांनी आपला परिचय करून दिला. 4 जन्मामध्ये जो कोणी ईश्वराच्या सानिध्यात राहील तो परमपदी जातो, हे समर्थांनी त्यांच्या सिद्धीने सदाशिवराव येवलेकरांच्या समोर घडवून दाखवलं. सदाशिवराव येवलेकर ढसा समर्थांच्या पायावर डोकं ठेवून रडले. इतका माथा टेकला, पूर्ण शरण गेले. समर्थांच्या लक्षात आलं अत्यंत विद्वान पंडित असणारा माणूस केवळ स्वार्थापायी या गोष्टी करतोय. त्यांनी सदाशिवरावांना सांगितलं. ते म्हणाले शास्त्रीजी, मी देखील भारतभर भ्रमण केलं आहे. भारतातली यवनांनी जो आपल्या धर्माचा विध्वंस केला आहे ते सगळं मी डोळ्यांनी पाहिलं आहे. माझं अंतःकरण दुखावलं. आपण सुद्धा देशस्थिती जाणता, तेव्हा आपण देशस्थितीची चिंता करायला हवी. आपण सावध राहिलो नाही तर आपल्याला इतिहास माफ करणार नाही. आणि सदाशिवशास्त्री येवलेकर समर्थांच्या संप्रदायात आले, समर्थ शिष्य झाले. त्यांचं नाव वासुदेव गोसावी, कण्हेरीच्या मठाचे मठपती. आपण जे सगळेजण विजापूरचा सरदार निघाला आहे असं जे पत्र समर्थांनी शिवाजी महाराजांना पाठवलं आणि ते काव्यात पाठवलं, विवेके करावे कार्यसाधनं, जाणार नरतनु हे जाणवणं, पुढील भविष्यार्थी मन, रहाटोची न ये, आणि पहिली सगळी अक्षरं घेतली तर विजापूरचा सरदार निघाला आहे असा जो निरोप गेला, ते काम करणारे हे वासुदेव गोसावी होते. मुद्दा काय, वाद न घालता सुसंवाद कसा होईल, कल्याणाचा कसा होईल, सगळ्यांच्या कल्याणाचा कसा होईल हा विचार करावा असं आपल्याला 110व्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं. पुढल्या श्लोकामध्ये हिताकारणे बोलणे सत्य आहे. पटकन आपल्याला लक्षात येईल. हिताकारणे, जर कल्याण होणार असेल ते त्याच्यासाठी आपण जे बोलतो ना ते खरं आहे. म्हणजे कदाचित तत्क्षणी ते खोटं असेल. नातवाला बरं नसलं आणि त्यांनी काहीतरी पोटाला न चालणाराच खाऊ मागितला तर संपला सांगावंच लागतं की हो. हिताकारणे बोलणे सत्य आहे, त्याच्या हिताचं आहे. त्यामुळे तेव्हा जे काही आपण बोलतो ते सत्यच असतं. आपण सावरकर सिनेमा पाहिला तेव्हाच उदाहरण नेहमी मी देते की आपल्याला माहिती आहे गायीच्या मागे कसाई लागलेले आहेत आणि गाय पळती आहे, मागणं कसाई पळत आहेत, समोरून एक पंतोजी आलेले आहेत आणि ते जे कसाई आहेत ते पंतोजींना विचारत आहेत गाय कुठल्या बाजूला गेली. आता खरं उत्तर द्यायचं. पंतोजींनी गाय ज्या दिशेने गेलं त्या दिशेला गेले सांगितलं नाही, उलट्या दिशेला गाय गेली असं सांगितलं. ते सगळे कसाई त्या दिशेला गेले, गायीला सुखरूप ठेवलं. असं करणं हेच हिताचं आहे, म्हणजे हेच सत्याचं आहे. पहिली ओळ सांगते हिताकारणे बोलणे सत्य आहे. जे काही हिताचं आहे, महाभारतामध्ये व्याख्याच आहे, जे हिताचं ते सत्य. सत्य असत्य समजायचं कसं, जे सगळीकडे जे सत्य आहे तसंच नाही बोलून चालणार. जे हिताचं आहे ते सांगायचं आणि त्याला खरं म्हणायचं. आता
असं सत्य बोलणं हे हिताचं म्हणजे नेहमी कल्याणाचं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण कल्याणाचंच बोलायचं. आपल्याला कधी-कधी असं होतं, की आपल्या पुरेसा अनुभव नसतो किंवा मगाशी म्हटलं तर अज्ञान, अडाणीपणा असतो. त्यात खरं काय आहे, खरं कल्याणाचं काय आहे ते कळत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर बऱ्याचदा आपल्याला अज्ञानामुळे काही गोष्टी कळत नाहीत. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच्या मंडळींना जी अगदी रंगसंगती कळते ना, तशी आपल्याला काही कळत नाही. दुकानात गेलो, समजा एखाद्या साडीला मॅचिंग ब्लाउज पीस आणायचा आहे, तर दुकानदाराची मदत घेतो आम्ही, की तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर वाटतं ना? मग द्या. कारण त्याच्यामध्ये आपल्याला अज्ञान असतं. फार काही त्यातली रंगसंगती कळत नाही. त्यामुळे ते जे काही ते सत्य. त्यामुळे नेहमी आपण कोणीतरी ज्ञानी जो आहे, त्यातला जाणकार जो आहे, तो काय म्हणतोय, त्यावरून सत्य काय ते ठरवावं. आपलाच नाही ना कळत आहे आपल्याला, मग बसावं की स्वस्थ. ज्याला कळत आहे त्याचं जे काय आहे ते हिताचं आहे, ते समजून ते खरं आहे हे समजून बघावं. ताल कळत नाही, सूर कळत नाही आणि तंबोऱ्याची तार ताणायची किंवा सैल करायची, जुळवायची असं बसलं तर त्याला कशी येईल? अज्ञानच आहे, त्याला माहितीच नाही आहे काही. अशाला जाणकारच लागतात. तसं आहे की आपल्याला काय योग्य वाटतं, काय योग्य वाटतं, काय बरोबर आहे हे जर कळत नसेल, तर ज्याला कोणाला कळत आहे, ते जो सांगतोय ते सत्य आहे, ते हिताचं आहे. पण होतं काय, आपलं जाऊ दे, आपण व्यावहारिक मंडळी असं दुसऱ्यावर पटकन ज्याला कळत आहे त्याचं ऐकतो. पण जो व्यसनी आहे, तो जे करतोय ते त्याला कळतंय की आपण बरोबर करत नाही. पण तरी देखील तो जे करतोय ते बरोबर आहे, असं अगदी चोख म्हणतो. कळून सुद्धा कळतंय की आपण चुकीचं वागतोय. हे करणं बरोबर नाहीये, हे हिताचं नाहीये, ही खात्री आहे. पण तरीही देखील ते हिताचं नाही असं माहिती असलं तरी ते मान्य करायची तयारी नसते. आणि मग ह्याला कसं सत्य म्हणावं? आपण करतोय ते कळतंय, पण तरी देखील चुकीचं. म्हणून सत्यासंबंधी मोठी मंडळी काय म्हणतात? हिताचं आहे म्हणजे योग्य अयोग्य कसं ठरवायचं, तर निष्प्रभ मंडळी, महात्मा मंडळी, संत मंडळी यांचं म्हणणं काय आहे ते ऐकावं आणि त्यांचं ऐकणं म्हणजे कल्याणाचं होतं. हिताकारणे सर्व शोधून पाहायचं म्हणजे काय करायचं? मोठी माणसं काय सांगतायत, अनुभवी माणसं काय सांगतायत याचा विचार करावा. आपला हे का दाखवू नये. अज्ञानी माणसं किंवा आत्ता म्हटलं तसं व्यावहारिक ह्याच्यामध्ये आपण पटकन दुसऱ्याचं ऐकतो. पण जी अशी स्वतःचंच खरं करणारी असतात, आपलंच बरोबर आहे आणि माहिती असूनही म्हणजे अगदी व्यसनी माणूस हे बरोबर सांगितलेलं आहे, की त्याला कळून सुद्धा आपलंच बरोबर आहे असं त्याला वाटतं. ते करताना ठरवायचं, की मोठी माणसं काय म्हणतायत, संत काय म्हणतायत, महात्मे काय म्हणतायत, शास्त्र काय सांगतायत, अनुभवी लोक काय सांगतायत. ते जर सांगतायत, की हे चुकीचं आहे, तर ते चुकीचंच आहे असं लक्षात घ्यावं. राजकारणी लोक किंवा वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, पत्रकार ही जी मंडळी आहेत ना, ही मंडळी कोणाचे पैसे घेत आहेत यावर ते कोणाला आवडतील त्या बातम्या देत आहेत हे ठरतं. हिताचं वगैरे काही ठरत नाही. आणि म्हणून ह्या बातम्यांना खरं काय, खोटं काय ते आपल्याला शोधावं लागतं. दूरदर्शनवरच्या आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा नाही, कारण बातम्या देणारा जो आहे, त्याला जिथून पैसे मिळतात, तो सांगेल तशी बातमी द्यावी लागते. आणि म्हणून आता जे की आपल्या हातातलं आहे ना, ते कसं आपल्याला वेगळ्या-वेगळ्या विषयाचे विचार तज्ज्ञ मंडळी जिथे कुठे बोलतायत, त्यातले आपल्याला त्यांची भाषणं, त्यांचे विचार असे ह्या माध्यमातून मिळतात आणि ते आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतात. त्याच्यातून जे आपल्याला ज्ञान होतं, त्यातून आपल्याला जे कळतं ते थोडं खरं असतं. पण आत्ता आपण पाहिलं ना, की सगळी संत मंडळी चैतन्यबुवा देगलूरकरांनी किती स्पष्टपणानं सांगितलं, ह्या पक्षाला मत द्या असं थोडंच त्यांनी सांगितलं. हिंदुत्वासाठी मत द्या. आणि संबंध असं म्हणायचं नाही, पण अगदी आळंदीपासून पंढरपुरापर्यंत प्रत्येक घराघरामध्ये हा वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याचं नक्कीच हे मतपरिवर्तन आहे, हितकारी, कल्याणकारी गोष्ट त्यांना मिळाली. खरं काय ते अशा पद्धतीनं शोधावं. स्वार्थाने करत असणारे आणि आत्ता म्हटलं तसं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं करणाऱ्या मंडळी ते आपल्या काही हिताचं करणार आहेत असं मानायचं कारण नाही. हिताचं काय आहे ते आपण शोधून काढावं. मोठी माणसं काय सांगतायत, शहाणी माणसं काय सांगतायत, सज्जन माणसं काय सांगतायत, संत काय सांगतायत ते करावं, ते हिताचं असतं. आणि शोध घेतला की आपल्याला लक्षात येतं. आपण
अध्यात्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे ग्रंथाचा किंवा मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताय, त्या दृष्टीने विचार केला तर ते ज्याच्यावर आधारित आहेत ते अगदी उपनिषदांमधले जे द्रष्टे असतात, ऋषी असतात, संत असतात किंवा शंकराचार्यांसारखे जे तत्ववेत्ते असतात किंवा ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ, समर्थ यांसारखे जे जगाच्या कल्याणाचा विचार करणारी संत मंडळी, सत्पुरुष असतात, ते जे काही सांगता आहेत ते सगळ्यांच्या कल्याणाचं असतं असं सहजपणानं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग असं जर झालं तर त्यांच्या विरुद्ध जो कोणी सांगतो, म्हणजे हे संत सज्जन आत्ता म्हटलं की आधीतल्याप्रमाणे जे सांगतात ते कल्याणाचं असतं हे आपण पाहिलं. आता पुढल्या ओळीकडे जातोय पाखंडी म्हणून. ते काय आहे तर अशा सगळ्या चांगल्या माणसांनी हिताचं जे सांगितलेलं आहे त्यांच्या विरुद्ध जो कोणी काही सांगतो तो पाखंडी. संत समाजाच्या हिताचं करतात, संत चुकीचं काही सांगत नाहीत, पण अगदी साहित्यिक, राजकारणी, स्वकीय सुद्धा कधी कधी ज्यांना जे आपले वाटतात असे सुद्धा स्वार्थासाठी काहीही बोलतात, काहीही सांगतात आणि स्वार्थापायी गोड बोलून आपलं अहित सुद्धा केलं जाऊ शकतं. आज समाजामध्ये जे काहीच घडतंय म्हणजे व्यसनाला प्रतिष्ठा मिळते. बऱ्याचदा आपल्याकडे तरुण मुलं ज्यांची घरामध्ये लग्नाची मुलगा किंवा मुलगी, तर असं ऐकायला मिळतं की जी काही माहिती मिळते त्याच्यामध्ये ड्रिंक्स घेत नाही असं मुलगा किंवा मुलगी मिळतच नाही. कॅज्युअल असं उत्तर दिलेलं असतं. हे का? ह्याला प्रतिष्ठा मिळाली गेलेली आहे. नॉनव्हेज खाण्याला, व्यसन करण्याला, अनैतिकतेला प्रतिष्ठा हे हिताचं आहे का? अशा प्रकारे अश्लीलतेची, हिंसाचाराची चित्रपट किंवा सिरियल्स पाहणं ह्याच्यातच जी लोकप्रियता मिळते आहे त्याचे परिणाम काय होतात? त्याचे परिणाम वाईट होत आहेत, खून, बलात्कार ह्याच्यात होत आहेत. मग हे बरोबर आहे का? हे हिताचं आहे का? हे कल्याणकारी आहे का? मग हे जर कल्याणकारी नाही आहे तर संतांची जबाबदारी आहे ही की चुकीच्या गोष्टींचे हे जे बंड आहे ते मोडून काढलं पाहिजे. त्याला बंड पाषांड वारी असं समर्थांनी म्हटलंय. जी चुकीची गोष्ट समाजामध्ये येते आहे ती खोडून काढली पाहिजे, फोडून काढली पाहिजे, चुकीचे सांगितलं पाहिजे. आत्ताच्या आधीच्या दोन्ही श्लोकांमध्ये आपण असं आपल्याकडे नमतं घेण्यासाठी कल्याणाचं काय आहे, कल्याणाचं काय असं म्हटलं. आता मात्र समर्थ ह्या श्लोकामध्ये बंड पाषांड वारी सांगतात की जे सज्जनांना समाजाचं कल्याण कशात आहे ते कळत आहे आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं समाजाने ऐकलं पाहिजे. जर का तसं घडत नसेल तर त्याच्या परिणामांचा विचार त्यांना आहे आणि मग ते बंड मोडून काढलं पाहिजे. ते बंड पाषांड वारी. तुकाराम महाराजांनी पण सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे पाखंडी माणसं आहे असं चुकीचं काहीतरी आपल्या समाजामध्ये करतायत त्याचं खंडन केलंच पाहिजे. जर आपल्याला धर्माचं पालन करायचं असेल तर, लोकांचं हित पाहायचं असेल तर आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि या संतांच्या अशा प्रकारच्या खंडनाला काही वाद म्हणता येणार नाही. ते आपल्या कल्याणाचं सांगतायत, चुकीच्या गोष्टीनं जाणाऱ्या लोकांना थांबवतायत, अडवतायत. समाजामध्ये चुकीची गोंधळ टाकणारी जी मतं येत आहेत, पसरवली जात आहेत, अकल्याण होत आहे, ह्याच्याबद्दलची उदाहरणं काही द्यायची काही आवश्यकताच नाही. रोजची दूरदर्शनचे चॅनल्स त्याच्यामधले चाललेले कार्यक्रम, आत्ता मी म्हटलं तसं की चुकीच्या येणाऱ्या बातम्या, सारखं आपल्यावर चुकीच्या गोष्टी लादणं, 50दा एखादी चुकीची गोष्ट सांगितली गेली की ती खरी वाटायला लागते. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं काय आणि मग त्याचा परिणाम काय होतो? अगदी अलीकडल्या 2010-12 म्हणजे 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हिंदू धर्म एक अडगळ या पुस्तकाच्या लेखकाला पद्मश्री दिली गेली. आम्ही तो उठलो का अरडाओरड. आज आता त्याला जास्त हे आलं की अरे आमचा आवाजच जात नव्हता ना. आमचा आवाज जाईल तरच कोणी ऐकेल ना. तिथे संत सज्जनांचं हे काम आहे की जी चुकीची गोष्ट होते आहे त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. म्हणजे लेखकांनी, कवींनी आपल्या वक्तृत्वाचा, आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या प्रतिभेचा वापर समाजाच्या हितासाठी करायला हवा. त्यांची दिशाभूल होईल असं नाही लिखाण करायचं. त्यासाठी जर का संत सज्जनांनी हे पाखंड मत खोडून काढायचं ठरवलं तर त्याला वाद नाही म्हणता येणार. तो हितकारी असणारा सुसंवादच आहे. स्वामीजी अमेरिकेमध्ये
ठिकठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली. 4 वर्ष सलग ते अमेरिकेत राहिले आणि त्यामुळे त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली. जिथे जिथे हिंदू धर्माबद्दल चुकीचं चित्र ख्रिश्चन मिशनरीजनी उभं केलेलं होतं, तिथे तिथे स्वामीजींनी कठोर शब्दात खंडन केलेलं आहे. आणि जागतिक स्तरावर हिंदू धर्माला न्याय मिळवून दिलेला आहे असं आपल्याला दिसेल. त्यामुळे असं जे आहे ते खंडन करताना जर आपण विचार केला तर तो वाद नाही आहे, तो समाजाच्या कल्याणासाठी करायचा संवाद आहे. स्वामीजींनी हिताकारणे हे केलेलं आहे आणि म्हणून ते नक्कीच समर्थनीय आहे. आता बरं असं आहे ना की ह्या अशा गोष्टी एकदा करून परत नाहीत. स्वामीजींनी केलं, आता झालं नाही, परत 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 जेव्हा जेव्हा अशा प्रकारची मंडळी उठून आपल्या अहिताचं, आपल्याला दिशाभूल करणारं लेखन करतील, त्या त्यावेळेला पुन्हा पुन्हा हे दाखवावे लागेल. स्वामीजींचे विचार पुन्हा पुन्हा ठासून सांगावे लागतील, तर मग आपल्याला साऱ्या जगाचं कल्याण कशात आहे ते कळेल. त्यामुळे पाखंडी मंडळी कशी असतात, म्हणजे आपल्याला जी दिशाभूल करणारी असतात ती कशी धूर्त असतात, ती स्वार्थी असतात, त्यांच्याबद्दल आपण अत्यंत सावध राहिलं पाहिजे. कसं वागायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी ही जी विचार करणारी मंडळी, विद्वान मंडळी आहे, ती काय म्हणतात, का रमेश पतंगांचा लेख वाचा असं आपण सांगतो, ही मंडळी विचारी आहेत, ते काय म्हणतात ते ऐकूया. उपाध्ये काय म्हणाले त्यांचं ऐकूया, चैतन्य देगलूरकर काय म्हणाले त्यांचं ऐकूया. अशा प्रकारच्या विद्वान मंडळींनी आपली मतं काय दिली ही आपण ऐकली म्हणजे मग यांचं बंड मोडून काढलं जाईल. काही वेळा असं होतं की बुद्धिवादी मंडळीसुद्धा या अशा पाखंडी विचाराला बळी पडतात आणि मग अशा वेळेला आपल्या साधारणपणानं माघार घेण्याची जे जाऊ द्या ना म्हणून सोडून दिलं जातं. ते कशाला त्यांच्या तोंडी लागायचं असं. पण समर्थांना हे मान्य नाही. समर्थ म्हणतात हे नाही चालायचं, उलट उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट असं करायचंच. कारण तसं करणं हे वैयक्तिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हिताचं आहे. ज्याला ज्याला मग हे कळतं त्यांनी स्पष्टपणानं आपली मतं मांडलीच पाहिजेत असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. तर हे जे आपल्याला भेदबुद्धी करणारी मंडळी आहेत ना त्यांचं हे वागणं थांबेल, नाही तर थांबणार नाही. खोटा म्हणतात तसा बुरखा घालून आले असतात तर तो फाडून टाकलाच पाहिजे. समर्थ हिताकारणे बंड पाषांड वारी, पाषांड वारी म्हणतात ते हे आहे की आपल्या कल्याणासाठी यांचं जे असं खोटेपणा आहे तो काढलाच पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं बरं, खरं तर तुकाराम महाराज कासेची लंगोटी देणारे सोडून देणारे, पण इथे मात्र ते सांगतात धर्माचे पालनं करणे पाषाण खंडणं. पाण्यावर आणि बरं ते इतकं सहजपणाने आणि इतकं गरजेचं आहे, पाणी प्यायचं आहे तर शेवाळा दूर करायलाच हवं, तसं ह्यांची सगळी मतं दूर करायलाच हवी, तर हे होईल. हे मी का करू तर ते माझ्या कल्याणाचं आहे. त्यांची बंड ही दूर केलीच पाहिजे. आता यामुळे काय घडेल, त्या पाखंडी माणसांच्यामध्ये बदल होणार नाही, त्याची शक्यताच नाही आहे. आपली तशी अपेक्षा पण नाही आहे, त्यांच्यात मतपरिवर्तन व्हावं असं पण म्हणणारच नाही. पण सामान्य लोकांचा जो बुद्धिभेद होतो आहे त्यासाठी म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे की सामान्य मंडळी बिचारी त्यांच्या मागे जात आहे, त्यांना कळतच नाही आहे. त्यांनाच दाखवून दिलं पाहिजे की हे चुकीचं आहे, तुमचं हिताचं आहे. हा जो वाद आहे तो संवाद आहे, तो कल्याणाचा आहे, तो आवश्यक आहे. मी मगाशी म्हटलं की दासबोधामध्ये पण याची छान व्याख्या केली. तर जे जगा वेगळे केले ते वेदे अभेरिले, म्हणून नाम तयासी ठेविले पाषाण मत. समर्थ सांगतायत की जे जगा वेगळं आहे, सगळ्या वेदांनी उपनिषदांनी धर्मग्रंथांनी संतांनी जे मांडलं आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी करणं म्हणजे पाषाण मत आहे. सज्जन लोक हे प्रमाण मानतात वेदांना, उपनिषदांना, शास्त्रग्रंथांना, आणि यांनी जर नास्तिकपणाला यांच्या विरुद्ध वागायचं ठरवलं तर कसं चालेल. देह तोची देव, भोजन ते भक्ती. काय म्हटलंय, देह म्हणजे देव, भोजन म्हणजेच भक्ती, आणि मरण म्हणजे मुक्ती. ही त्या पाषांडांची, देव मानणारेच नाही आहेत अशांची ही अशी मतं असतात. ह्यांना कसलं आलाय वेद शास्त्र पुराण, कसलं आलाय सत्संग, त्यांना काही ते असलं आवडत नाही. समर्थ म्हणतात बाबांना तुला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे ना, ते जर तुला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं वाटत असेल तर अशा नास्तिक कुतर्क करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नको. शास्त्र विचारानं, शुद्ध विचारानं, विवेकानं
संशयवृत्ती पूर्ण नाहीशी होईल अशा पद्धतीनं संवाद कर, तो तुझ्या हिताचा आहे. सगळ्या संतांचं हेच आपल्याला सांगणं आहे. हित आहे देहातीत, देहाच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. हा देह आज आहे उद्या नाही, त्या देहातीत असणं, त्याचा विचार करणं हे आपल्या हिताचं आहे. म्हणून निरोपिती संत ते आपल्याला देहातीत व्हायला सांगतायत. देहबुद्धीने अनहित, त्या देहबुद्धीत राहिलो तर आपलं कल्याण. देहाच्या पलीकडे देहातीत व्हायला पाहिजे. ते जे नास्तिक मंडळींचा विचार आहे, त्यांनी देहबुद्धीच आपली दृढ होईल, त्या देहातच आपण अडकू आणि मग वाद वाढेल. म्हणून भजनाच्या, भक्तीच्या, सज्जनांच्या, सत्संगाच्या सानिध्यात राहा आणि हितकारी मार्ग, हितकारी संवाद कर. छान अभंग आहे. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे. आपण थोडा विचार करायचा, खरंच कोणाच्या सत्तेनं हे सगळं जग चालतंय. मग आपल्या लक्षात येतं की खरं आहे, आपल्याला वाटतं आपलं कर्तृत्व, पण आपलं कर्तृत्व कुठल्याही गोष्टी नाही आहे, काही आपण करत नाही. जे काही कर्तृत्व दाखवणारी जी अदृश्य शक्ती आहे त्याला समर्थ सत्य म्हणतात. त्यांनी आपलं कल्याण होणार आहे. तुकारामाच्या आपुलीच्या आपुले बळे नाही मी बोलत, मी बोलतोय. तुकाराम महाराजांची एवढे अभंग केले की ते बोलले, ते अभंगातच बोलले. आणि ते असं म्हणतात की मी नाही बोललो, सखा भगवंत वाचा त्याची, काय तो बोलला आणि ते माझ्या मुखातून आलं एवढंच. साळुंकी मंजुळं बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाचीच. असं जे काही मंजुळं बोललं गेलं आहे ते सगळं बोलविता धनी दुसराच आहे. वृक्षाचंही पानं हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे, कसला अहंकार ठेवायचा आहे, मी केलं असं कशाला म्हणायचं आहे. त्याच्या सत्तेनं सगळं चालतं आहे. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविती. तो भगवंत आपल्याकडून सगळं करून घेतोय. म्हणून तुका म्हणे त्याची कोण जाणे कला, चालवी पांगळा पायाविण. पांगळ्याला स्वतः चालवेल की हो, काय घाबरत आहे. त्यामुळे त्या ईश्वराला मानून आपण सुखाने, समाधानाने, आनंदाने राहायचं असेल तर आपल्या कल्याणाचा, सुखाचा, आनंदाचा, सुसंवादाचा असा विवेक करावा. अशा या तीनही श्लोकांमध्ये समर्थाने आपल्याला छान सल्ला दिला आहे. आणि आपलं आयुष्य अतिशय आनंदी करावं, हिताचं, कल्याणाचं, आपलं आणि भोवतालच्या सगळ्यांचं नक्की होईल असं ते आपल्याला सांगतात. धन्यवाद.